दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कोल्हापूर शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ, सत्ताधारी उत्तरं देत नसल्यामुळे विरोधकांकडून सभात्याग, सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचाही विरोधकांचा आरोप. तर राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा झाल्याची माहिती. राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद एकमेकांसोबत भिडले. संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये हाणामारी, बाजार समिती संचालकांच्या डोक्यात माईक मारल्याचाही प्रकार समोर आला. कल्याणच्या नामांकित हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळलं. तर फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्यामुळे ग्राहकांकडून संताप. काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधील जेवणात लोखंडाचा तुकडा आढळला होता. उल्हासनगरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड. तर काही दिवसांपूर्वी आश्रय गावात गुंडांनी वाहनांची तोडफोड केली होती. तोडफोड केलेल्या परिसरात गुंडांची धिंड काढण्यात आली आहे. मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भूखंडांवर ताबा मिळवण्यासाठी टोळ्यांचा वापर. ताथवड्यातील 36 हेक्टर जमिनीच्या वादातनं सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न. रामा ग्रुपसह 19 जणांवर गुन्हा. कल्याण आगारातील एसटी बसेस अपघातांचा सत्र सुरू. चाळेफाटा या ठिकाणी 20 ते 25 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात. स्टिअरिंग रॉड तुटल्यामुळे एसटी बस झाडावर आदळली. 5 ते 6 प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी. पालघरच्या सातपाटी किनाऱ्यावर 2 संशयास्पद कंटेनर आढळले. शिरगाव किनाऱ्यावर सुद्धा एक संशयास्पद कंटेनर आढळलाय. अपघातग्रस्त जहाजातनं कंटेनर किनाऱ्यावर वाहून आल्याचाही अंदाज. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतीगृहामध्ये एका दिवसाच्या बालिकेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन न दिल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. विरारमध्ये जुन्या इमारतीत पहिल्या माळ्यावरील घराचा स्लॅब कोसळला. तर श्री गणेश सोसायटीमधली ही घटना. दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी.